नमस्ते, नैनाज व्हेज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण मसालेदार लाल भोपळ्याची भाजी करणार आहोत। ही भाजी चपाती, पोळी, भात, पराठे ह्याच्याबरोबर खाऊ शकतो। तर इथे हा लाल भोपळा घेतलेला आहे। तुम्ही तुकडाही आणू शकता दुकानातनं। तर इथे हा लाल भोपळा तुकड्यामध्ये कापलेला आहे। आतला जो मऊ भाग आणि बिया ज्या आहेत त्या बाजूला काढलेल्या आहेत, या आपण काही वापरणार नाही आहेत आणि मधला भागही वापरणार नाही आहे। नंतर ह्याचे असे बारीक तुकडे करून घ्यायचे। मी इथे सालं काढलेली नाही आहेत, तुम्ही हवं तर काढू शकता। नंतर इथे आपण वापरणारे जे पदार्थ आहेत भाजी करण्यासाठी ते दिलेले आहेत इथे। तर भोपळ्याबरोबर इथे मोहरी, जिरे, हिंग, उडीद डाळ, हरभरा डाळ, मेथी, दाण्याचा कूट, धणे जिरे पावडर, गरम मसाला, लाल तिखट, मीठ आणि एक कांदा असं घेतलेलं आहे। पॅनमध्ये फोडणी करण्यासाठी 2 चमचे तेल घातलेलं आहे। मोहरी, जिरे आणि हिंग हे घालून हे तडतडू द्यायचं आहे आणि हे तडतडलं की मग त्याच्यामध्ये हरभरा डाळ, उडदाची डाळ आणि मेथी हे घातलेलं आहे आणि हे किंचित लालसर डाळी होईपर्यंत परतून घ्यायचे, काळ्या होऊ द्यायच्या नाही आहेत डाळी। त्यानंतर आपण जे चिरून ठेवलेले भोपळ्याचे तुकडे आहेत ते घालायचे आणि व्यवस्थित या फोडणीबरोबर मिसळून घ्यायचे। त्यानंतर याच्यामध्ये आपण बाकीचे पदार्थ घालतोय। तर इथे एक चिरलेला कांदा आणि कढीपत्त्याची पानं घातलेली आहेत आणि हेही आपण आपल्या फोडणीबरोबर मिसळून घेतोय। नंतर इथे लाल तिखट, गरम मसाला आणि मीठ असं घातलेलं आहे। तसंच दाण्याची पावडर, धणे पावडर आणि जिऱ्याची पावडर अशी घातलेली आहे। त्याशिवाय ओला नारळ इथे खोवलेला आणि हळद थोडीशी असं घालून हे सगळं आपण आपल्या भोपळ्याच्या बरोबर व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे। नंतर त्याच्यामध्ये इथे 1-2 मिरच्या आपल्या चवीप्रमाणे कमी जास्त करू शकता। आपण लाल तिखटही घातलेलं आहे, त्या मिरच्या घालून परत या भोपळ्याबरोबर मिसळून घेतलेलं आहे। त्यानंतर ह्याच्यामध्ये थोडंसं 1 पाव कप, जास्त नाही लागत याला पाणी शिजायला, पाव कपच पाणी घातलेलं आहे इथे आणि ते घालून सगळं व्यवस्थित मिक्स करून कुकरचं झाकण लावून त्याच्यावर आपलं ते वीट ठेवायचं आहे आणि 1 शिट्टी होईपर्यंत कुकर हे शिजवून घ्यायचं आहे। नंतर कुकर नॅचरली गार होऊ द्यायचं आहे आणि उघडल्यानंतर ही आपली भाजी अशी दिसते आहे, व्यवस्थित शिजलेली आहे सगळ्या फोडी व्यवस्थित। आणि ही भाजी तुम्ही भात, पुरी, चपाती, पराठा वगैरे बरोबर सर्व करू शकता। एकदा करून ठेवली की फ्रीजमध्येही 2-3 दिवस चांगली राहते। तर धन्यवाद हा व्हिडिओ बघितल्याबद्दल। सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। तसंच लाईक करा, शेअर करा आणि काय आवडलं काय नाही याबद्दल कॉमेंट करा। तर भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओच्या वेळेला। धन्यवाद।